पुढची बातमी पाहूयात। भीमा नदीपात्रात जलपर्णींचा विळखा पाहायला मिळतोय। दौंड आणि शिरूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाहून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आली आहे। या जलपर्णींमुळे पाण्यालाही उग्र वास येतोय। नदीपात्र दूषित झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। वाढत्या जलपर्णींमुळे मत्स्य व्यवसाय देखील आता धोक्यात आलाय। मुळे पाणी आम्हाला पिऊ वाटत नाही आणि गुरांना जरी पाणी पाजायचं म्हणलं तरी आमची गुरे आजारी पडतात, लेकरं पण आजारी पडतात। ह्या जलपर्णीमुळे आम्हाला पाणी वापरायला येत नाही म्हणून आम्ही गावातून पाणी रोज 20 रुपयाचं पाणी आणतो, ती पाणी पितो। ह्या जलपर्णीमुळे आम्हाला काहीच करता येत नाही, ह्याचं काहीतरी केलं पाहिजे। ह्या जलपर्णीमुळे जे पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या भागातली जे घाण आहे, दूषित पाणी, केमिकल हे उजनीत येतंय। त्याच्यामुळं मच्छीमार लोकांना पाण्यात उतरायची म्हणजे परिस्थिती नाही आणि आमचा मच्छीमार जर पाण्यात उतरला तर त्याच्या अंगाला गांडी येते, सूज येते आणि ह्याच्यामुळं आम्हाला मच्छीमारांना फार मोठा त्रास आहे।